नमस्कार, राम राम. आज आम्ही आमच्या घराजवळच एका मिनी ट्रेकला चाललो होतो. तर आमच्यासोबत माझा पुतण्या निहार शेठ, माझी मुलगी शिवण्या आणि आमचा बाचा वेदांत, असे 3 इडियट्स आणि मी एक, असे 4 मिळून आम्ही वरती डोंगरावरती फिरायला चाललो होतो. मस्तपैकी आम्ही गाडी घेऊन चाललो होतो, निसर्गरम्य वातावरण बघत बघत. मग काय आमच्या बाच्याने पण जरा मोबाईल घेतला, एका वेगळ्या अँगलनी शूट होतं आहे का ते पाहिलं. खाली उतरलो आम्ही. तिथं मग पठारावर गेलो. पठारावर बघितल्यावर मग काय, मोकळं मैदान दिसल्यावरती नुसती वानर सेना पळतच सुटली. इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं. नादच करते का, यावंच लागते. आणि हे आमचे बाचे खास मुंबईवरून आलेत बरं का, डोंगर बघण्यासाठी. त्यांच्याकडे नाही आहे ना तिकडे डोंगर. आणि मग काय, पुढे पुढे निघालो. पुढे गेल्यावरती त्यांना सरप्राईज द्यायचं होतं की एक्झॅक्टली निघून कुठं चालले. पण सरप्राईज भाऊंनी बघितलं आणि पळतच सुटले. त्यांना दिसलं तलाव. आता त्यांना वाटलं आता तलाव आहे, डॅडी नेतील तलावामध्ये. कसलं काय, आपण नेत नसतोय. नात करते का, यावंच लागते. मग आम्ही निहार शेठला म्हटलं, ते बाकीचे गेलेत, तुम्ही पण जावा पुढे. निहार शेठ म्हटले मी पण जातो. पण निहार शेठनी लगेच युटर्न मारला, मला नाही जायचे. मग म्हटलं ठीक आहे. मग काय तिथं जरा फोटोशूट केला मस्तपैकी आपल्या नेहमीप्रमाणे. म्हटलं जरा फोटोशूट करूया, जरा वेगळ्या अँगलनी म्हटलं व्हिडिओ वगैरे काढूया. जरा सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे शूट केला. म्हटलं वा रे वा, मस्तच. पुढच्याच आम्ही जाणार तिथं तलावात, बघू, करू नियोजन, तेव्हा एक नवीन व्हिडिओ बनवू. मग काय ट्रायपॉड नव्हता. मग काय दगडाला मोबाईल लावला आणि 2-3 शूट घेतले. आपलं जरा वाटायला पाहिजे की बाबा ट्रेकिंगला आलो आहे. आणि असंच आम्ही एक 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 ट्रेक करत, छोटे छोटे ट्रेक करत पुढे आलो. कसं छान वाटतंय का नाही, मस्त वगैरे निसर्ग. मग आम्ही आमचा मोर्चा वळवला दुसरीकडे. मग आम्ही सरळ थेट निघालो हेलिपॅड. आता हेलिपॅडवरती ऑलरेडी कोणीतरी एक पिवळी बस आणून उभी केली होती. म्हटलं ठीक आहे, चला काय हरकत नाही, आपली आपण गाडी उभी करूया. मग काय, हेलिपॅड चांगला मजबूत होता, त्याच्यावरती आम्ही आमची गाडी उभी केली. आणि आमच्या मॅडम जरा हेलिपॅड वगैरे इकडे तिकडे बघत होत्या. लहान लहान पोरं पण भरपूर आली होती खेळायला. मग आमचे भाचे इकडची तिकडची घरं बघत होती. त्यांना म्हटलं चला तुम्हाला मी आपलं घर कुठे येते दाखवतो. मग काय, सरळ वाट पकडली आणि आम्ही टन 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 करत निघालो. मग आमच्या लेकीनी वाट इकडची सोडली आणि शॉर्टकट मारला. शॉर्टकट मारताना आमचे भाऊ पण जरा घाबरले, मारू का नको. भाऊनी उडी मारली. आता काय भाऊ मग काय, कुरकुरेचे पाकिटं आणली होती. म्हटलं जरा कुरकुरे खाऊया, पण भाऊ किडेल. भाऊ बसले किडे शोधत तिच्यात. पण मस्तपैकी पोरांनी फुल एन्जॉय केला, कारण बऱ्याच दिवसांनी कुठंतरी बाहेर काढलं होतं त्यांना फिरायला. 5-6 कुरकुऱ्यांची मस्त अशी पाकिटं घेतली होती. कारण भेळ घेणार होतो, पण भेळ काय आम्हाला भेटली नाही. म्हटलं भेळचा खेळ पुढच्या वेळेस करू. आणि अशा प्रकारे आजचा एक छोटा मिनी ट्रेक आमचा कंप्लीट झाला. पण जायच्या आधी म्हटलं की बाबा आलो आहे, पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही पुरवायचा. आपण केलेला कचरा आपण आपल्या घरी घेऊन जायचा टाकायला. मग आमच्या काही कन्येनी मोहीम हातात घेतली. सगळे कुरकुरीचे पाकिटं पटापटापटा करून पिशवीत भरली. म्हणली डॅडी हा कचरा घरी नेऊन टाकायचा. म्हटलं गुड. आत्तापासून पोरांना मॅनर शिकवलेले कधी पण चांगले असतात. मग काय, कचरा बिचरा भरला. म्हटलं चला आता जाऊया, निघूया परत. आणि घरी जाताना तोपर्यंत जी पिवळी बस होती ती पण निघून गेली होती. पूर्णपणे हेलिपॅड मोकळा होता. मग आमचे भाचे म्हणले मामा मला गाडी चालवायची. म्हटलं ठीक आहे बाबा घे, आयुष्यात कुठंतरी गाडी चालव. भाऊने डायरेक्ट हेलिपॅडवरच गाडी चालवली. हेलिपॅडवर गाडी चालवणारा पहिला मनुष्य प्राणी ठरला बरं का तो. काय गार 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 नसता, इकडून तिकडं तिकडून इकडं आपले 2-3 राऊंड मारले. म्हटलं बाबा जरा हळू, नाही तर जाशील खाली. मग काय, भाऊ पण लय खुश झाले, कारण भाऊंना बऱ्याच दिवसांनी गाडी चालवायला भेटली होती. तशी इथे बरेच जण गाडी शिकायला पण येतात. मैदान अतिशय चांगलं आहे, सुंदर आहे. फक्त या, घाण करू नका. स्वच्छ आहे, स्वच्छच ठेवा. धन्यवाद.